कन्या राशीचा प्रवास जितका शांत दिसतो तितका तो वास्तवात गोंधळलेला, वेदनेने भरलेला आणि संघर्षाने व्यापलेला असतो. लोकांच्या नजरेत तुम्ही एक साधं, शांत, जबाबदार आणि समजूतदार व्यक्तिमत्व. पण तुमच्या मनात कुठेतरी बालमन, खूप वर्ष दबून राहिलेला आवाज आणि सततच्या अन्यायाने थकलेली आत्मा दडलेली आहे. कन्या राशीने आयुष्यभर एक गोष्ट सातत्याने दिली, प्रामाणिकपणा. पण नियतीने त्यांच्या बदल्यात काय दिलं? तर चुकीचे आरोप, खोटे राग, कपटी नातेवाईकांची वाकडी भाषा आणि स्वार्थाने भरलेले मित्र. लोकांसाठी ते समजूतदार होते, पण कोणी पाहिलं का की त्यांनी दररोज किती गोष्टी गिळून टाकल्या? कोणी विचारलं का की त्यांच्यावर किती अन्याय झाला? कोणी समजून घ्यायचा प्रयत्न केला का की ते किती तुटले होते? कन्या राशीची खरी वेदना अशी की त्यांनी भोगलेल्या गोष्टींवर ते कधीच आवाज उठवत नाहीत. त्यांचा स्वभाव असा की ते अजून तुटून जाईल हे माहीत असतानाही संबंध टिकवण्यासाठी शांत राहतात. त्यांच्यावर केलेला अन्याय, विश्वासघात आणि अपमान हसत हसत सहन करतात. बाहेरून ते नेहमी सारखेच दिसतात, नियंत्रण, शिस्तबद्ध आणि संयमी. पण आतमध्ये मात्र भावनिक भूकंप सतत चालू असतो. आणि याचे मुख्य कारण कोण असेल तर जवळचेच लोक. हातावर हात ठेवून वाढवलेले नातेवाईकच कपटी निघतात. ज्यांना मनापासून मदत केली तेच मित्र स्वार्थी बनतात. तुम्हाला कमी लेखणारे, तुमचं नाव खराब करणारे, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेणारे लोक तुमच्या आयुष्यात हसत हसत वावरतात. कन्या राशीला प्रत्येक नात्यात प्रामाणिकपणा हवा असतो, पण आयुष्याने त्यांना दाखवलं की जास्त विश्वास हा सर्वात मोठा आणि जास्त चांगुलपणा ही सर्वात मोठी कमजोरी असते. या सर्वातूनही कन्या राशीने स्वतःला धरून ठेवले, स्वतःची कर्तव्य पूर्ण केली आणि आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांना त्यांच्या नियतीने विश्रांती दिली नाही. मात्र आता काळ बदलत आहे. 2025 नंतर कन्या राशी एका अशा टप्प्यात प्रवेश करत आहे जिथे भूतकाळातील केलेल्या चुका, लोकांची ओळख पूर्णपणे उघड होईल. कर्माचा खेळ उलटणार आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते एक एक पाऊल मागे हटतील आणि ज्यांनी तुमच्यावर खोटे आरोप लावले त्यांनीच आता तुमचं खरं रूप पाहण्याची वेळ येईल. हा लेख म्हणजे कन्या राशीच्या आत्म्याचा आवाज. एक असा आवाज जो वर्षानुवर्ष दाबला गेला. आज हा आवाज उघड होणार आहे आणि तुमच्या भोगलेल्या दिवसांपासून ते पुढील सुवर्ण काळापर्यंतचा हा प्रवास तुमच्या मनावर खोलवर भिडणार आहे. नंबर 1 आहे भूतकाळातील भोगलेले दिवस. कन्या राशीचं मौन संघर्ष. कन्या राशीचा भूतकाळ म्हणजे अंतर्मुख करणारे लोकांना सहन केलेले नाहक आरोप, गैरसमज, विश्वासघात आणि आघातांनी भरलेले एक अदृश्य प्रवास. लोकांना त्यांचा संघर्ष दिसत नाही, कारण कन्या राशी कधीच आवाज करत नाही. त्यांना दुखावलं गेलं, तुटवड्यांनी घेरलं, पण ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता तर त्यांच्याच जवळचा. नातेवाईकांनी कान भरून बोलले, स्वार्थी लोकांनी वापरले, मित्र म्हणवणाऱ्यांनी सोडून दिलं आणि कन्या राशीला एखादा आधार मिळेल असं वाटलं की तोच आधार पायाखालची जमीन काढून घेत होता. भोगलेले दिवस हे फक्त आर्थिक किंवा कौटुंबिक नव्हते. मनातील गोंधळ, वंचना, विश्वासघात आणि सततचे संघर्ष. कन्या राशीच्या भोवती असणारे लोक त्यांना नेहमीच कमकुवत समजत होते. पण ते विसरले की कन्या राशी जितकी शांत असते तितकीच शक्तिशाली असते. नंबर 2 आहे कपटी नातेवाईकांचा विषारी खेळ. कन्या राशीने आयुष्यातील सर्वात जास्त फसवणूक पाहिली आहे ती नातेवाईकांकडून. विशेषतः हे नातेवाईक जे हसत हसत पाठीत खंजीर मारतात. ते लोक कसे ओळखता येतात तर ते तुमच्या यशाने आनंदी असल्याचे दाखवतात, पण मनातून जळत राहतात. तुमच्याबद्दल दुसऱ्यांकडे चुकीची माहिती पसरवतात. तुमच्यावर टीका करण्याची छोटीशी संधीही सोडत नाहीत. तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. तुमची प्रामाणिकता त्यांना कमजोर वाटते. कन्या राशीला नातेवाईकांनी अनेकदा चुकीच्या गोष्टींसाठी दोषी ठरवलं. त्यांचा शांत स्वभावाचा फायदा घेतला गेला. ते बोलत नाहीत म्हणून त्यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही. पण डिसेंबर 2025 आणि 2026 पासून नातेवाईकांचा हा खेळ उघडा पडणार आहे. ज्यांनी तुमच्यावर छुपे वार केले ते आता लोकांसमोर उघड होतील. कन्या राशीला हळूहळू जाणवेल की कोण खरा आणि कोण फक्त वापरून घेणारा. नंबर 3 आहे स्वार्थी मित्रांचे खरे चेहरे उघड होणे. कन्या राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठी जखम म्हणजे मित्रांच्या रूपात येणारे स्वार्थी लोक. कारण कन्या राशीचं मन फार उदार असतं. ते इतरांसाठी धावत सुटतात, पण जेव्हा त्यांना मदत करायची हवे असते तेव्हा त्यांच्यासोबत कोणीच नसतं. स्वार्थी मित्र ओळखण्याची कन्या राशीची समस्या म्हणजे ते खूप विश्वास ठेवतात आणि विश्वासच सर्वात मोठी फसवणूक बनते. आता स्वार्थी मित्राचे लक्षण काय असेल तर तुमच्या फायद्याच्या वेळीच ते जवळ येतात. त्यांची गरज संपली की गायब होतात. तुम्ही दुखावलात तेव्हा ते कधीच दिसत नाहीत. तुमच्या यशाची थट्टा करतात किंवा
कमी लेखतात. तुमच्या कमकुवतीची त्यांना पूर्ण माहिती असते आणि ते त्याचा फायदा घेतात. पण 2025 ते 2027 मध्ये ग्रहस्थिती अशी आहे की हे सगळे मित्रांचे खेळ संपतील. तुमच्या जीवनातून ज्या लोकांना निघून जायचं आहे ते आपोआप जातील. काही लोक स्वतःहून दूर होतील, काही लोक दूर करावे लागतील, कारण ही शुद्धीकरणाची वेळ आहे. नंबर 4 आहे कन्या राशीला आता मिळत असलेलं ब्रह्मदेवाचं संरक्षण. कन्या राशीने ज्या संकटांना तोंड दिलं ते फक्त बाहेरच्या परिस्थितीमुळे नव्हतं, तर ते आधीच्या जन्मातील कर्माशी निगडीत नियतीने दिलेली परीक्षा आणि या जन्मातील लोकांच्या वागणुकीने दिलेल्या जखमा अशा अनेक स्तरावरचं ओझं होतं. आयुष्यभर कन्या राशीच्या मनावर एक अदृश्य भार होता. शांत राहून सर्व काही स्वीकारायचे, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, चुका नसतानाही दोष पेलायचे. त्यांनी इतक्या वर्षांनी स्वतःला विचारलंही नाही, मी इतकं का सहन करत आहे. पण ब्रह्मदेवांनी योजना कधीही एका दिवसात उघडत नाही. कन्या राशीचा संपूर्ण भूतकाळ हा त्यांच्या आत्म्याची शुद्धी, मनाची परिपक्वता आणि त्यांच्या जीवनातील खऱ्या लोकांची ओळख करून देणारा टप्पा होता. आता 2025 नंतर ब्रह्मदेवांनी या राशीसाठी जे संरक्षण उभारले आहे ते अत्यंत विशेष आहे. हे संरक्षण कसं जाणवेल तर नंबर 1 आहे चुकीचे लोक दूर होणे. ज्यांनी तुमचा फायदा घेतला, तुमच्यावर हसले, तुमचे निर्णय कमी लेखले, हे सर्व लोक आता तुमच्या जीवनातून एक एक करून बाहेर पडतील. तुम्हाला काही करावे लागत नाही, त्यांच्या कर्माचे ओझे आता त्यांच्या मार्गावर येणार आहेत. नंबर 2 आहे लोकांचे खरे चेहरे उघड होणे. कपटी नातेवाईकांनी मागे केलेल्या चर्चा, स्वार्थी मित्रांनी पसरवलेले गैरसमज, तुमच्या पाठीशी नसताना त्यांनी काढलेले शब्द, हे सर्व एका मागोमाग एक स्पष्ट होतील. ज्यांना तुम्ही देवासारखा आधार दिला होता ते लोक आता स्वतःच्या कृतींसाठी फसतील. नंबर 3 आहे मनाचे ओझे हलके होणे. कन्या राशीचे मन नेहमीच चिंता, जबाबदारी आणि आशीर्वादानं भरलेलं असतं. आता ते ओझे हलकं होत जाईल, मनाचा गोंधळ शांत होईल आणि मनावरचं दडपण हळूहळू निघून जाईल. नंबर 4 आहे योग्य संधी तुमच्यापर्यंत चालत येणे. जिथे वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही काहीच होत नव्हतं, तिथे आता अचानक मार्ग मोकळे होतील. तुमची मेहनत ओळखली जाईल, लिहिलेले फळ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. नंबर 5 आहे अदृश्य आधाराची अनुभूती. कन्या राशीला एखादी प्रकाशाची किरण, मनाला विचित्र शांतता किंवा अचानक मिळणारे मार्गदर्शन यांचा अनुभव येऊ लागेल. हेच ब्रह्मदेवांचे संरक्षण आहे. कन्या राशीला आता ब्रह्मदेव सांगत आहे, तुझ्या सहनशीलतेची परीक्षा संपली, आता तुला न्याय आणि फळ मिळणार आहे. नंबर 5 आहे आगामी दिवस. आर्थिक, मानसिक आणि सामाजिक जीवनातील मोठे बदल. कन्या राशीसाठी पुढील काळ हे फक्त बदलांचे दिवस नाही, तर नव्या अध्यायाची सुरुवात आहे. ज्या ठिकाणी कन्या राशीला अडवून ठेवण्यात आलं होतं ते सर्व दरवाजे आता उघडत जातील. नंबर 1 आहे आर्थिक बदल, स्थैर्य आणि नवीन दिशा. कन्या राशीला पैशांसाठी ज्या प्रकारे धावपळ करावी लागली ती आता कमी होणार आहे. अनेकदा कमावूनही त्यांना समाधान मिळत नव्हतं, नव्या संधी मिळत नव्हत्या किंवा त्यांना सतत खर्चाचा ताण होता. पण आता जुन्या अडचणी नाहीशा होतील, थांबलेले पैसे मिळतील, नवीन उत्पन्न स्रोत निर्माण होतील, कामाचं योग्य मूल्य मिळेल, आर्थिक स्वावलंबन येईल आणि कन्या राशीचा धनयोग आता उघड होत आहे. नंबर 2 आहे करिअर, नवीन मार्ग, नवीन ओळख आणि नवीन यश. कन्या राशी मेहनत करते पण श्रेय इतरांनाच मिळते. ही स्थिती आता बदलणार आहे. पुढील काळात त्यांच्यासाठी नवी पोझिशन, नवे कामाचे क्षेत्र, अचानक आलेली संधी, वरिष्ठांकडून मिळणारी ओळख, स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी, या सर्वांचे दारे उघडतील. ज्यांना वाटत होतं की कन्या राशी शांत आहे ते लोक आता त्यांची क्षमता पाहून आश्चर्यचकित होतील. नंबर 3 आहे मानसिक शांतता, संघर्ष संपूर्ण स्थैर्य येणे. भूतकाळात कन्या राशीला मनाची सर्वात मोठी झळ बसली होती. खूप बोललं गेलं, खूप गैरसमज झाले, खूप आरोप लादले गेले. पण आता मन शांत होईल, भावना स्थिर होतील, आत्मविश्वास वाढेल, जुन्या दुखण्यांची पुटं गळून पडतील, स्वतःवर प्रेम करायला शिकाल आणि जे वर्षानुवर्ष तुम्हाला मानसिकरित्या थकवत होतं ते आता संपणार आहे. कन्या राशीचा प्रवास हा इतर राशींपेक्षा शांत, संयमी आणि विनम्र वाटला असला तरी याच प्रवासामध्ये सर्वात जास्त जखमा, सर्वात जास्त अन्याय आणि सर्वात जास्त अपमान त्यांनी सहन केलेला आहे. आयुष्यभर त्यांनी एकच गोष्ट दिली ती म्हणजे निष्ठा, पण त्यांना काय मिळाले तर स्वार्थ, कपट आणि बोचणारे शब्द. या प्रवासात कन्या राशीला कधी कधी वाटलंही असेल की कदाचित मी चुकीचा किंवा चुकीचा आहे किंवा मीच का इतकं सहन करत आहे. पण हा संपूर्ण प्रवास हा त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या मनाची आणि त्यांच्या आत्म्याची परीक्षा होती, जी त्यांनी तक्रार न करता, आवाज न उठवता शांतपणे दिली. नियतीने कन्या राशीला कधीच सोपी वाट दिली नाही, कारण ब्रह्मदेवांना माहिती होतं ही राशी जर का एकदा उभी राहिली तर संपूर्ण परिस्थिती बदलून टाकेल. ही राशी जर एकदा जागी झाली तर
आयुष्यात त्यांच्या विरोधात कोणतीही शक्ती उभी राहू शकणार नाही. कन्या राशीची भोगलेली वर्ष ही त्यांची कमजोरी नव्हती, तर ती त्यांची ऊर्जा साठवण्याची वेळ होती. त्यांची सहनशक्ती, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचा दृष्टिकोन घडवण्याची वेळ होती. आता त्या काळाचं ओझं संपत आहे. त्यांच्या जीवनाची दिशा बदलत आहे. ज्यांनी त्यांना कमी लेखलं, हसवलं, वापरलं, त्यांचीच वेळ खराब होणार आहे. तर जी कन्या राशी आत्तापर्यंत शांत होती, ती आता स्वतःसाठी उभी राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.